हॅलो आदित्यजी, गुड मॉर्निंग. काय करत आहे? गुड मॉर्निंग. काही नाही, लॅपटॉपवर काम करत होतो. हो का? झालं का मग जेवण? अरे हा का जेवणाचा टाईम आहे का? आता नाश्ता केला बा. काय खाल्लं तर नाश्त्यामध्ये? काही नाही, वहिनीनं नाश्त्यामध्ये उपमा बनवला होता, तो आणून दिला वहिनीनं उपमा, तो उपमा खाल्ला. असं असं काहून रोज तुमच्या इथं उपमाच बनते का? उपमा खूप आवडते वाटते. रोज सकाळी तुमच्या इथं उपमाच बनते. सर्वांना उपमाच आवडते का? नाही नाही नाही, असं काही नाही आहे. जो नाश्ता बनला तो आम्ही खाऊन घेतो, असं काही नाही आहे की उपमास आवडते पोहे आवडत नाही. जो नाश्ता असला तो. असं असं तसंही उपमा लवकर बनते ना, इझी नाश्ता आहे बनवतो. तुमच्या इथं काय बनलं होतं नाश्त्यामध्ये? तू काय खाल्लं? माझ्या इथं डोसा बनवला होता आणि आलूची चटणी आणि नारळाची चटणी बनवली होती. हो का? कोणं बनवलं होतं नाश्ता? ताई ना? वहिनीने नाही बनवला, मीनच बनवला. हो का? मला खूप वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवता येते, सर्वच बनवता येते. चांगलं आहे, मग आम्हाला रोज रोज उपमा नाही खावं लागेल. तू आली तर बनवशील ना चांगला चांगला नाश्ता? हो ना, बनवीन ना. आम्ही बी उपमा खाऊ खाऊ बोर झालो. बनवीन ना, मी आल्यावर चांगला चांगला नाश्ता बनवून चालत जाईन तुम्हाला. हॅलो, मी काय म्हणत होती, आता आपल्या लग्नाचा कपडा घ्यायचा आहे ना? हो. अहो ऐका ना, मी काय म्हणत होती, हां बोल ना. मला आहे ना ते लाचा घ्यायचा आहे लग्नामध्ये. लाचा पाहिजे मला. काऊ? माझ्या सर्व मैत्रिणीनं आपल्या लग्नामध्ये लाचाच घेतला होता, तर मला बी लाचाच पाहिजे. अरे मस्त साडी घेशील, लाचा काय एकच बार घालशील, बार बार थोडा घातल्या जाते. साडी मस्त कधी बी कुठं बी कोणत्याही फंक्शनमध्ये घालल्या जाते, म्हणून चांगली मस्त महागाची साडीच घेशील ना. हां मला लाचाच घ्यायचा आहे. ठीक आहे ना, मग साडी बिघीन आणि लाचा बिघीन. म्हणजे? अरे, लग्नामध्ये साडी घालीन मग आणि रिसेप्शनमध्ये लाचा घालीन. ठीक आहे ना? साडी पण घेऊन होऊन जाईल आणि लाचा बी घेऊन होऊन जाईल. आहे का नाही बरं? अरे तू तर खर्चात नाही पाडू राहिली. हा बापा, लग्न एकच बार होते, बार बार काही होत नाही. म्हणून माणसाच्या ज्या इच्छा असल्या ना, त्या सर्व इच्छा माणसानं पुऱ्या करून घ्यायला पाहिजे. लग्न जीवनात एकच बार होते, बार बार नसते होत. म्हणून माझ्या जेवढ्या इच्छा आहे तेवढ्या सर्वांमध्ये पुऱ्या करायच्या आहे. मला लाचा बी पाहिजे आणि साडी बी पाहिजे. नाही का ना, ज्या कलरचा मी लाचा घेईन ना, त्याच कलरचा तुम्ही आहे ना तुमच्या लग्नाची शेरवानी घेसाल. ठीक आहे ना? कसं मी लाचा घालीन तर तुमच्या अंगावर शेरवानी चांगली वाटत. तुम्ही शेरवानी घालजा, मी लाचा घालीन आणि आपण दोघांना एकाच कलरचं घालू. ठीक आहे ना? बरं बरं बापा, तुला जसं करायचं आहे तसं करशील, ठीक आहे. हो ठीक आहे. कसं पहिले सांगितलेलं बरं, नाही तर मग आपण कपडा घ्यायला जाऊ आणि तेव्हा म्हणून मला लाचा पाहिजे आणि तुम्ही मसान साडी घे, असं नाही झालं पाहिजे. म्हणून तुम्हाला मी ना पहिलेच विचारून घेतलं. बरं ठीक आहे, चांगलं काम केलं पहिलेच विचारलं तर. बरं तुला थोड्या वेळानं फोन करू मी, आता थोडं कामात आहो मी. हो ठीक आहे ठीक आहे, थोड्या वेळानं फोन करा. करसान पण नक्की, नाही तर भुलून जाता तुम्ही. नाही नाही नाही, बोलत नाही, करतो मी, ठीक आहे. ठीक आहे. रोहिणी, ओ रोहिणी, फोनवर बोलत आहे का? नाही नाही, झालं झालं, बोलणं झालं. बोला ना वहिनी. रोहिणी, मी काय म्हणत होती, आता म्हणत होत्या ना की तुम्ही ब्लाऊज शिवून घ्या म्हणून, तुम्हाला लग्नानंतर तिकडे घालायला. तर चला ना, आपण टेलरिंगजवळ जाऊ ना, ब्लाऊज टाकून देऊ शिवाले. मग टायमावर शिवणं नाही होतील बरं, कारण की लग्नाच्या घरात आपण सर्व बोलून जाऊ. मग सराईले आपली आपली पडेल राहील, मग ब्लाऊज शिवणं नाही होतील, मग टायमावरले पंचायत होईल. म्हणून म्हटलं आता टाईम आहे तर चला ब्लाऊज टाकून देऊ शिवाले. वहिनी, मी काय म्हणली होती, एक बार लग्नाचा कपडा घेतला की मग लग्नाच्या साडीवरचं बी ब्लाऊज राहील, लाचाचं ब्लाऊज राहील, तर सारे ब्लाऊज एकखट्टा शिवायला टाकून देऊ. अरे जेव्हा कपडा घेऊ आपण लग्नाचा, ते कपडे पाहू आपण, नंतर टाकू. पण हे आताचे चिल्लर चालर कामं अटकून घ्या म्हटलं, ते जायचं ते पाहून घेऊ. बरं वहिनी, ठीक आहे, चला मग लवकर. हो चला चला. थांबा मग मी ब्लाऊज पीस घेऊन येतो अंदरून. हो वहिनी, घेऊन या लवकर. आणि मापासाठी ब्लाऊज तुमच्याजवळ तुमच्या मापाचं चांगलं ब्लाऊजच नाही शिवेल, तुमच्याजवळ कोणतं माप देसान? मी काय म्हणतो वहिनी, आनंदी वहिनीचं ब्लाऊज घ्या. आनंदी वहिनीचं ब्लाऊज मला होऊन जाते मापाले. आनंदी वहिनीचंच ब्लाऊज घ्या. बरं ठीक आहे, आनंदीला मागतो मग ब्लाऊज. कुठे जाऊ नका आपल्याला जायचं आहे टेलरिंगच्या इथं. हो वहिनी ठीक आहे. रोहिणी ताईले बिना खरंच कोणाच गोष्टीची चिंता नसते. सर आम्हाला पाहा लागते त्याचं. लग्नानंतर काय होईल तर हो बाप्पा, होतात म्हणा सगळ्याच पोरी लग्नानंतर समजदार होतात, त्या बी समजदार होऊन जातील. वहिनी किती काळजी करतात ना माई, लस काळजी आहे. मी ना गलती तर नाही केली ना, मला कसे बी आले होते सुनीलजी घ्याले. मी ना त्याच्यासोबत चाललं झाले पाहिजे होतं का? आईनं जे अट ठेवली ते अट पूर्ण करतील का? ते येतील का डबल मला घ्याले का नाही येतील? मा संसार तुटणार तर नाही ना? मी ना मा पायावर हातानं तर कुलाळी नाही मारली. कसे बी मला सुनीलजी घ्यायला आले होते त्याच्या पायानं, तर मी ना त्याच्यासोबत चाललं झाले पाहिजे होतं का? मला तर काही समजून नाही राहिलं काय करावं काय नाही. तर माझ्या दिमागात तर 100 विचार येऊ राहिले. एक विचार जाते, एक विचार येते. कधी असं वाटते मी ना चाललं झालं पाहिजे होतं, कधी मनाला असं वाटते की नाही हरबारीचं झालेलं आहे. आई बरोबर म्हणत आहे, मायबाप जे करतात आपल्या पोरीसाठी ते चांगलंच करतात. कल्याणी, हे कल्याणी घ्या रे बापा. कल्याणी इथं बसलेली आहे. हे पोरगी आली तेव्हापासून अशीच नाराज नाराज राहते. तिचं मूळ चांगलं करावं लागेल मला. कल्याणी, हे कल्याणी, कल्याणी बाई, कल्याणी काय विचार करू राहिली? काही विचार नाही करू राहिली. बाई तू किती म्हण काही विचार नाही करू राहिली, पण तू हालत मी समजू शकतो मी. तुझी माया मी, तू या दुःख दर्द मी चांगल्यानं समजतो. तुला काय वाटते तू चिंता नाही आहे मला? नाही आई, असं काही नाही आहे. तुला वाटत असेल माईनं हे काय केलं, नवरा मला घ्यायला आला होता तरी माईनं पाठवलं नाही. यकीन कर बाई, जे काही आम्ही केलं ना तू या चांगल्यासाठीच केलं.
जर तू एवढ्या आसानीने गेली असती ना, त्या लोकांना सबक नसता भेटला. त्याला सबक शिकवायचा आपल्याला. पण नाही, मला सुनीलजी घ्यायला आले होते आणि आता डबल आले नाही तर घ्याले तर काय, किती दिवस मी तर राहीन. मा भावाचा बी घर संसार आहे. भाऊजे 4 दिवस चांगली राहीन, 5व्या दिवशी म्हणेन जा म्हणेन आपल्या घरी. तुझ्या भाऊजाईचा काय विचार करतो तू? हे घर तुझ्या मायबापाचं आहे, तुला कोणी म्हणू नाही शकत काऊन राहते इथं. जसं हे घर तुझ्या भाऊजाईचं आहे तसं तुझे बी आहे. आणि तू काय जाणून आली का इथं राहिले? तुझ्या मनानं आलेली आहे का तू? खूप खुशीने आली का? तुझ्यावर मजबुरी आली म्हणून तू इथं राहू राहिली. आणि तशी आमची पोरगी काय आम्हाला भारी नाही आहे. पण नाही, तुझ्या विचार करणं स्वाभाविक आहे. तुला असं वाटते जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत चांगला आहे, मायबापानंतर मग माय कसं होणार माहीत आहे. तुझ्या मनातली गोष्ट मी समजू शकतो, म्हणून तुला मीनं पाठवलं नाही. माय म्हणणं आहे, जोपर्यंत तुझे मायबाप आहे तोपर्यंत तू हे चांगलं करून घे. मायबापानंतर कोणी कोणाचं नसते या दुनियात. आणि तू चिंता नको करू, बुवा तुला घ्यायला येतील, लवकरच घ्यायला येतील. माहीत आहे मला. बुवाला प्रेम करतात तुले. तू बुवा बिना राहू नाही शकत आणि बुवा तुझ्या बिना राहू नाही शकत. हो नाही, मला तेच टेन्शन येते. ते एवढे चांगले आहे आणि त्याला त्रास उरायला, आणि तुला त्रास उरायला तू बुवासाठी चालली बी जाशील त्या घरात नाही. आणि तुझी सासू आणि तुझी नणंद सुधारीनच नाही, तुला डबल तसा त्रास देतील. मग काय करशील मग? बुवा आता काही दिवसभर घरी राहत नाही आणि त्याच्या मागं डबल त्याने तुला त्रास दिला तर मग काय करशील? म्हणून मी म्हणतो, जोपर्यंत तुझ्या सासूले ननदले चांगली अद्दल घडत नाही तोपर्यंत तू जाऊ नको. माय ऐक तू. येतील ना त्याही जाग्यावर येतील. फक्त थोडी धीर धर थोडी. बरं ठीक आहे आई. मी काय म्हणतो, एवढं नाराज बसून काही चांगलं नाही आहे. चाल बरं माझ्यासोबत बाहेर, थोडं तुझं मूड चांगलं होईल. आपल्याला संक्रांतीच्या साड्या घ्यायच्या आहे. एक प्रियंकासाठी घ्यायची आहे, एक माझ्यासाठी आणि एक तुझ्यासाठी. आपल्याला साड्या घ्यायच्या आहे. चाल बरं थोडी साड्या घेऊन आपण. नाही आहे, मी नाही येत, मला काही बाहेर निघूशा नाही लागत. चाल ना बाई चाल. थोडी घराच्या बाहेर निघशील ना तर तुझं मूड चांगलं होईल. चाल. बरं आहे, ठीक आहे. चाल मग आता संक्रांत येणार आहे ना, तर संक्रांतीसाठी मस्त तिघीसाठी चांगल्या साड्या घेऊ. चाल. बाई पोरगी किती टेन्शनमध्ये आहे माईवाली. पण मग पोरीला समजून नाही राहिलं. जेवढी टेन्शनमध्ये ते आहे ना, तिच्याहून जास्त टेन्शनमध्ये तर मी आहे. किती झालं तर मग पोटचा गोया आहे. माझी पोरगी आहे, मला तिचं टेन्शन नाही येणार का? पण तिच्यासमोर मी टेन्शन दाखवीन तर तिला अजून टेन्शन येईल. म्हणून तिच्यासमोर मला हसतच राहावं लागते आणि नॉर्मल राहावं लागते. तिला काय माहीत आहे, तिला असं दुःखी पाहून माझं मन किती दुःखी होते अंदरून. तर चाल नाही आली बेटा आली. बाई ममता, थोडंसं खातं गुलाबजामुन? मस्त आहे, खाता का 1-2? मी नाही खात. खाय ना, मस्त आहे ना. त्या कल्याणीनं गुलाबजामुन बनवले, तुला आवडतात गुलाबजामुन खाल्ले गिल्ले काही नाही. आपण भांडण केलं तर चालली गेली आपल्या मायबापाची इथं. आज ते येणार आहे, दादा तिला घ्यायला गेलेला आहे. ते याच्या पहिलं म्हटलं दोघे मायले की पुरे गुलाबजामुन सपाचट करून टाकू. तिला काहीच नाही भेटलं पाहिजे. नाही मी नाही खात, लय खाल्ले गुलाबजामुन, आता नाही खात. नको खाऊ, मीच खाऊन घेतो. मी काय म्हणतो आई, काय बनवता येतं स्वयंपाक? स्वयंपाक काय बनवावं लागतं आपल्याला? येऊ राहिली ते गल्ल्याने, त्या भाऊ गेला ना आणायला, येतच असतील ते आता. ते आली की करीत स्वयंपाक. आपण काय करतो, पाहुण्याची वाट, अर्धा घंटा लेट जेवण करू. काय त्याच्यात? हो ते बी आहे. येत आहे ना आता वहिनी, तेच कधी येऊन स्वयंपाक. मग नाही तर काय, सुनवायचं कामच आहे, कामधंदे करणं. कधी येते काय माहीत. नाही तर कोणाला सांगेन, कुठं मायबापाची इथं निभाव होते पोरीचा. कोणत्या पोरीचा निभाव होते आपल्या मायबापाच्या घरी? येणंच आहे तिले. नाही तर कोणाला सांगेन. तिच्या मायबाप ठेवतात का तिले? हरबारीनं तर पाठवून देतात. दादा गेला की दादा घेऊन येते तिला हरबारीनं. मग नाही तर काय, याही बारीनं येईन. या बारीनं आई ते आली ना, तिले सुखानं राहू नाही द्यायचं आपल्याला. कशी काय गेली तिच्या मायबापाची इथं? ते तिची माय किती टरटर करत होती ना. मग नाही तर काय, येऊ तर देव तिला. येऊ दे ना, दाखवतो ना. अशी बी कामात घालतो तिले, चांगले मोकळीच करतो म्हटलं. डबल तिनं मायबापाची जायचं नाच नाही घेतलं पाहिजे. मायबापाची इथं किती दिवस आहे, आखरी येणं तिला इथंच आहे. म्हणता तुला खरंच नाही खायचं गुलाबजामुन? खाऊन घेऊ का मी पुरे? मग म्हणशील नको आई तुला पुरे खाल्ले. नाही मी नाही खात, तूच खाऊन घे. बरं ठीक आहे, खाऊन घेऊ तुम्ही पुरे. आई ते बा दादा आला का रे बापा सुनील? हो आई आलो. कुठं आहे तुझी बायको? ते नाही आली का? नाही आई, ते नाही आली. आता माय बाई ते काऊन नाही आली? मागून येणार आहे का? येणारच नाही म्हणते ते. काय वहिनी नाही? हो आई, येणारच नाही म्हणते. पण काऊन बापा, काऊन नाही येणार? हो दादा, हमेशा तर वहिनी येऊन जाते त्यासोबत. या बारीन काऊन नाही उरली? काय झालं? तिचे मायबाप म्हणतात या बारीनं आम्ही अशीच आमची पोरगी नाही पाठवत. जोपर्यंत 4 लोक तुमचे येत नाही, 4 लोक आमचे येत नाही, तुमची आई, तुमचे बाबा, तुमची बहीण सगळे लागतील म्हणते तिथं. 4 चौघांनी बोला करून आम्ही आमची पोरगी पाठवू म्हणते, तशी नाही पाठवू म्हणते. आता माय बाई असं कसं बोलू राहिले बापा? असं कुठं असते का? हो दादा, तुला हो म्हटलं का लगे? मी काहीच नाही म्हटलं. तिथंच म्हणता ना, कोणी नाही येणार म्हणा, पाठवायची तर पाठवा म्हणा पोरगी, नाही तर नका पाठवू. म्हटलं आई मी ना, म्हटलं ते म्हणतात मग की आमची पोरगी आम्ही नाही पाठवू, जा तुम्ही, आम्ही वागवतो आमची पोरगी. आता नाही बाई चांगलेच मग जेवले तिथं. या बारीनं काय झालं द्यायला? नाही तर हर बारीनं तर पाठवून देतात ते पोरगी. माहीत नाही. असे बोलले नाही ते त्याला म्हणा, ठीक आहे म्हणा, वागा म्हणा तुमची पोरगी जिंदगीभर, वागा तुम्ही. तुम्हाला आमची गरज नाही तर आम्हाला तुमची गरज नाही, आम्हाला नाही पाहिजे तुमची पोरगी. तू काळजी नको करू, त्यासाठी तिच्यावर चांगली पोरगी पाहिजे नाही. तिला काय वाटते, तिच्या बिना आपल्याला आवडते? काही आवडत नाही आपलं. आज तुझ्या मावशीला फोन करतो, उद्या त्यासाठी पोरगी पाहतो, उद्या तुझे दुसरं लग्न करून देतो. तू टेन्शन नको घेऊ.
आई दुसऱ्या लग्नाची तू गोष्टच नको करू. तू एकाच लग्नानं मी एवढं परेशान झालो, दुसरं लग्न नाही करत. आणि मी कल्याणीला सोडू नाही शकत. कल्याणीच्या व्यतिरिक्त मी कोणी दुसऱ्याचा विचारही नाही करू शकत. माणसाचं लग्न आयुष्यात एकच बार होत असते आणि ते लग्न मी कल्याणीसोबत केलं. आता मी कल्याणीशिवाय कोणा दुसऱ्यासोबत लग्न नाही करू शकत. कल्याणी माझी बायको आहे आणि कल्याणी मला सोडू शकते, पण मी कल्याणीला नाही सोडू शकत. कल्याणीच्या व्यतिरिक्त मी कोणा दुसऱ्याचा विचारही करू नाही शकत. अरे बापा ते इतकी ओढली तर मग कायले हां पायथन त्यासाठी तिच्यावर साजरी पोरगी पायथन बापा. हां लय आहेत ना पोरी, बबाड पोरी आहे. नाही नाही, मी कल्याणीच्या व्यतिरिक्त कोणा दुसऱ्या पोरीचा विचारही करू नाही शकत. मी तब्येत बरी नाही वाटत आहे, मी चाललो माझ्या रूममध्ये. माय 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 लहान अज्जात निघाली ती कल्याणी. मला वाटलं चांगली गरीब आहे, कायची गरीब नाही आहे ते, चांगली सज्जात आहे म्हटलं. आपल्या घरी तर चांगली होती ते, चांगली राह दबून राहत होती. तिच्या मायबापाच्या इथं गेल्याबरोबर तिनं तो रंगच बदलला. तिच्या मायनं तिचे कानं भरून दिले. हो ना हो, तिच्या मायनंच तिचे कान भरून दिले. तिची माय लय शायनी आहे ना, लय शायनी आहे ती. तिला म्हणा तू शायनी आहे, तुझ्यापेक्षा शायनी मी आहो म्हणा. वागव म्हणा पोरीले, किती दिवस आपल्या घरी वागवतं मी बी पाहतो. पण आई घरचं कामायचं कसं, कामं तर आपल्यालाच करावं लागेल आता. बाई ममता काही चिंता नको करू, तिच्या बिना का आपला आवडते का? ते नव्हती तर कोण कामं करे, आपणच कामं करू ना. आता आपणच करू. आपणच कामं करू मग. नाही तर काय, मी काय म्हणतो बाई ममता, जा बरं फ्रीजात मी पालक ठेवला. पालक मी तोडताड करून देतो आणि डाळ भाजीचा कुकर लावून देतो. बरं ठीक आहे, पाहतो ना मी बी किती दिवस आपल्या मायबापाची इथं राहते तर. अरे सर्व मैत्रिणीचा पिक्चरला जायचा प्लॅन झालेला आहे. मला विचारलं येईन तर जाऊ का मी बी. आता सर्व मैत्रिणी चालल्या तर मला तर जाच लागन. पण मी कसं जाऊ, घरात मी कामं बितले आहे आणि आई जाऊ बी नाही देईन. पिक्चरला जायचं म्हटलं डायरेक्ट नाही म्हणे. काही ना काही आयडिया लढवा लागन मला. आईला जर म्हणन ना मला पिक्चर पाहायला जायचा ना मैत्रिणीसोबत, आई जाऊ नाही देईन. आईला म्हणा लागन की माझ्या मैत्रिणीच्या इथं अभ्यासाला चालली मी, आम्ही ग्रुप स्टडी करू राहिलो. अभ्यास करायला चालली असं म्हटलं तर आई नाहीच नाही म्हणणार मला. आता नाही बाई किती थंडी आहे रे बापा. एवढ्या थंडीत नाही मला भांडे घासा लागू राहिले. कपडे धुवायचे बाकी आहे बापा, कपडे धुवा लागन. मला वाटलं बापा येतेच मैसून आली की घासते भांडे, म्हणून बापा मी भांड्यावर भांडे जमा करून ठेवले बापा. आणि एवढा मोठा गराडा पडला भांड्याचा, आता मलाच घासा लागत आहे. लवकर भांडे बी घासा लागेल माय बी मला, मग कपडे बी धुवायचे आहे. बापा रे एवढ्या थंडीचे किती कामं करायला लागू राहिले मला. मग पोरगी काही कामाची नाही आहे बापा माईवाली, तर तेही काही काम करायला पाहत नाही. जाऊ दे माय बाई. माई पोरगी अभ्यास करू आली, तिचेही पेपर आहे आता. ते अभ्यास करू आली तर मी तिला म्हणत नाही कामाला काही. पुरे कामं मला एकटीच करणं आता. लवकर भांडे घासा लागन बापा, मग कपडे धुवा लागन. कपडे वायले पाहिजे. कल्याणी होती पुऱ्या घराचे कामं करे नाही बाई, ते एका कामाला हात नाही लावू दे. जेव्हापासून ते गेली ना तर लयच फजिता चालू आहे बापा माई, लयच फजिता चालू आहे. आणि कमर बी दुखते बापा आणि हाताला वाद बी येते. पुऱ्या हाताला मुंग्या उडाल्या मायवाल्या, तरी कामं करावंच लागेल बापा. काय करू, मी नाही करीन तर कोण करीन. पोराले म्हटलं सोड तिचा पिच्छा, दुसरी पाहू. पोर काही नाही म्हणते, तेच पाहिजे म्हणते. नाही तर उद्या दुसरी सून करून आणली असते मी ना तर. पण काय करू, पोरगा नाही आहे हातचा, पोरगा नाही आहे माझ्या हातचा. चल माय बाई जास्त बोलून काही फायदा नाही, पटापट कामं करून घ्या लागन. कामं आता बी मला करणं आहे आणि मग बी मला करणं आहे. करून घेतो लवकर कामं. 2-3 दिवस झाले घराला पोछाही नाही मारला. मी म्हटलं बाप्पा येईन कल्याणी मारीन घराला पोछा, म्हणून पोछाही मारायचा राहून गेला. आता ते काही येऊन नाही राहिली तर घर एकदम गंद झालं. घराला पोछाही मारा लागन. जाऊ दे माय पोछा नाही मारत मी, पोछा सांगतो ममताला मारायचा, ममता मारून देईन. ममता पोरगी काही आवाज नाही देऊ राहिली. जाऊ दे, अभ्यास करत असेल ते करू दे तिला अभ्यास. तोपर्यंत भांडे आणि कपडे करून घेतो मी. आता माय बाई या वयात किती कामं करायला लागू राहिले बाप्पा मला. अरे अरे आता एक तर कामाची आदत नाही आहे. पुरे कामं कल्याणी करे घरातले, तर मला काहीच कामं नाही करायला लागेल. एक तर आदत मोडून गेली बाप्पा. वरतून थंडी म्हणते मी, माझ्या बुड्या हड्ड्या, किती कामं करू बाप्पा मी. आता माझ्यानं कामं नाही होत बाप्पा करणं. अरे बापा रे कामं नाही होत आता करणं माझ्यानं. या ममताला सांगितलं होतं मी ना की घराला पोछा मारून देशील बाई. पोरीनं काही पोछा मारलाच नाही घराले. आवाज देतो तिला, ममता ए ममता. आता ऐकायला आवाज दूर आली. हो आई आली थांब. हे पोरगी तर आवाज नाही देत बापा. ममता. आई काय काम होतं म्हणजे सर तुला सांगाच लागेल का मला. तरी तुला सांगितलं होतं मी ना की घराला पोछा मारशील म्हणून. 3 दिवस झाले घराला पोछा नाही मारला. अरे आई मी मारणारच होती, तर माझ्या मैत्रिणीचा फोन आला मला. माझी मैत्रीण म्हणे आपण म्हणे ग्रुप स्टडी करू म्हणे. तर मग मैत्रिणीच्या इथं चालली होती मी. काय अभ्यास करायला चालली होती मैत्रिणीच्या इथं. हो आम्ही ग्रुप स्टडी करणार होतो. आणि तू म्हणशील तर राहू देतो मग, काही जात नाही मी. पोछा मारतो दे, काही जात नाही अभ्यास करायला. नाही मैं अभ्यास करायला चालली, तसे पेपर येऊ राहिले तुझे. अभ्यास करतो, मारून घेतो मी पोछा. राहू दे नाही कायले मारू राहिली तू बी. राहू दे, मी तिकून आली ना, मग तिकून आल्यावर मी पोछा मारेन. राहू दे, काही मारू नको. नाही मग माय बाई आता मारू राहिली तर मारूनच घेतो ना. काम राहिलं तर राहूनच जाते. तू येशील कधी, पोछा मारशील कधी. जाऊ दे आता मारू राहिली तर मारूनच घेतो. पाय बाई तू ऐकती नाही आई. राहू दे म्हटलं तर. बरं येतो मग आई मी. तुला सांगितलंच नाही कोणत्या मैत्रिणीची इथं चालली तर. अरे आई साधनाची इथं चालली ना. बरं साधनाची इथं चालली का, ठीक आहे. लवकर येशील पण जास्त वेळ नको लावशील. येतो नाही येतो, लवकरच येतो. बरं जाऊ मग मी आता. हो जाय आणि मन लावून अभ्यास कर, आता पेपर येणार आहे तुझे. हो आई हो. चल बाप्पा जातो लवकर, मग मैत्रिणी वाट पाहत असेल माया. पिक्चर चालू होऊन जाईल.
पण आईले काम करायला लागत आहे, चांगले नाही वाटत आहे. आईले तर म्हटलं मी ना पोछा नको मारू, राहू दे, मी आल्यावर मारत. आई बी ऐकायला तयार नाही, आईलेच कामं करायचे आहे पुरे. चल मी जातो. आई तू कायले पोछा मारू आली? ममताला का नाही सांगितलं पोछा मारायला? नाही रे बापा, पोरीचे पेपर चालू होणार आहे ना. हां, तिला कुठं सांगू आता कामं करायला. तुझी बायको तर जाऊन बसली, अडून बसली तिथं. येणार नाही म्हणजे येणारच नाही. मोठी जिद्द दिलाय बापा तुझी बायको, लय जिद्द दिलाय. तिला एवढं नाही समजलं का आपली बुडी सासू कशी पुऱ्या घरातले कामं करीन. हां, एकटी कसं काय काय करत. कदर नाही रे बापा, तिला काही कदर नाही. आणि तू बी नाराज आहे बापा, तुझी बायको गेली तेव्हापासून. मी काय म्हणतो बापा, उद्या चाल तू, चाल मी येतो त्यासोबत. तुझ्या बायकोला घ्यायला मी येतो. मी पाहिजे म्हणते ना ते, मी येतो बापा. तिला माफी मागतो, तिचे पाय पकडतो आणि तिला घेऊन येतो बापा घरात. घेऊन ये बापा, तिला घेऊन ये. तू किती नाराज आहे बापा, तू या शाळेत माझ्या पावल्या नाही जात रे पोरा, पावल्या नाही जात आहे. चाल बापा, मी येतो तुझ्यासोबत, घेऊन ये तिला. आई ते लोक म्हणतात तू बी पाहिजे, बाबा बी पाहिजे, आणि ममता बी पाहिजे, आणि ज्या लोकांना लग्न जोडलेलं आहे ते लोक बी पाहिजे म्हणतात, मी जे होते ते. बापा एवढं सारं का रे? हो आई. चल बापा, तुझ्यासाठी ते बी करून घेतो. हां, लावतो फोन. मग कोण कोण होतं सोयरीकमध्ये आठवणी नाही आहे मला तर. साऱ्या लोकांना फोन करून बोलवतो आणि जाऊ तिला घ्यायला. तू यश आलं माझ्यानं पावल्या नाही जात आहे रे बापा, सुनील पावल्या नाही जात आहे. पोरासाठी काय काय करावं लागते बापा. तिचं म्हणणं आहे ना की आपण सारे लोक गेले पाहिजे तिथं आणि तिला माफी मागितली पाहिजे. तिचे पाय पकडतो बापा तुझ्या बायकोचे, माफी मागतो तिले आणि तिला घेऊन येतो बापा. टेन्शन नको घेऊ तू, टेन्शन नको घेऊ. फक्त तुझ्यासाठी आणवली वेळ तिला या घरात. फक्त तुझ्यासाठी आणवली बापा मी. नाही तर तुला माहीत आहे तुझी माय कशी आहे तर. आई तू इच्छा नाही आहे तिला आणायची तर राहू दे ना. इच्छा नाही आहे? नाही बापा, असं काही नाही रे बापा. तू अशी हालत माझ्यानं पावल्या नाही जात. असं वाटते तू खुश राहायला पाहिजे. तू या खुशीतनीच माझी खुशी आहे आणि तुझी खुशी तुझ्या बायकोत नाही आहे. तू या खुशीसाठी मी काही करू शकतो बापा. तिचे पाय पकडेन, तिला माफी मागेन आणि चाल म्हणेन बाई घरी. चाल जाऊ ना बापा, उद्या आपण सगळेजण तिला घ्यायला जाऊ. खरं आई? हो बापा खरं. आई दे ना पोछा, तू काय मारतो? मी मारतो पोछा, दे दे. तू थकली असेल ना कामं करू करू, दे पोछा मारतो मी. नाही ना, मारतो मी पोछा, मारतो, राहू दे. आण दे ना, मी मारतो ना. ममता कुठे गेली तर तिला जाऊन नाही सांगितलं मारायला? ते दोस्तींचे अभ्यास करायला गेली ना. काय दोस्तींची तर काय गेली अभ्यास करायला? घरीच कोण नाही केला? करतात ते मैत्रिणी मिळून अभ्यास. बरं ठीक आहे, आण दे, मी मारतो पोछा. थकली असेल तू, आराम कर थोडा. घे बापा मार. तशी लय कंबर करून गेली. लय कामं केले बापा, आज लय कामं केले. जीवाच्या वर झाले बापा कामं करणं. थोडा आराम करतो मी. लहान कामं पडतात बापा घरात. घे ना पोछा, मार ना मग. हो आई, हो दे. बायकोला आणायला जाऊ म्हटलं उद्या तर पाय ना कसा खुशी खुशी पोछा मारू आला. नाही तर आतापर्यंत कसं चमचा तोंड करून बसेल होता. आता पाय ना कसा खुश झाला, पोछाही मारू आला लगे. हे असे आहेत आजकालचे पोरं. आतापर्यंत त्याला मायची कदर नव्हती आली. जसं म्हटलं तुझ्या बायकोला आणायला तुम्ही त्यासोबत जाऊ, तिला आणू उद्या, तेव्हा कसा खुश झाला. पाय पोछाही मारू आला लगे. एवढी बायको याची खुशी आहे. आणाच लागेल बापा तिले. का कामं करू घरातले. मी का पागलू बापा? घरातले सगळे कामं मलाच करायला लागत होते बापा. यावत का कामं होतात माझ्यानं करणं. जाच लागेल बापा तिला आणायला आणि घेऊन याच लागत. आता तिचे मायबाप बी काय बोलतात आणि काय नाही. मला चांगली सटक काढते ते मायवाली. मला तर झाले भेवी लागत आहे, पण जाता लागेनच. चहा मांडू का त्यासाठी? हो बापा, ते का विचारा लागते. मांड बापा चहा मांड माझ्यासाठी. सकाळपासून चहा नाही केला. 2 कप मांड, एक तुझ्यासाठी आणि एक मग कप माझ्यासाठी. होय बापा कामं करू हड्ड्या दुखू राहिल्या बापा माया. लय कामं केले बापा आज.